एक बाप आपल्या मुलाला ज्यावेळी हवेत उंच उडवतो त्यावेळी ते मूल घाबरत नाही. त्यावेळी ते मूल काय करतं, खूप जास्त खेळतं, खूप जास्त बागडतं, खूप जास्त हसतं आणि ते आपल्या बापाच्या डोळ्यातच बघत असतं. आजूबाजूला कुठेही बघत नाही. त्याला भीती नाही, अजिबात त्याला भीती वाटत नाहीये. आणि तारक मंत्रामधली एक ओळ आहे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तुम्ही स्वतःला स्वामींचं बाळ समजा. निगेटिव्ह सिच्युएशन्स येत आहेत म्हणजे तुम्हाला स्वामी हवेत उडवतायत आणि हवेत उडवतायत तर तुमचं लक्ष फक्त तुमच्या स्वामींकडे असलं पाहिजे. तुम्हाला ही भीती नाही पडली पाहिजे की मी पडणाऱ्या खाली. म्हणजे ऐकलं असेल की एका मेडिकल सिच्युएशन मध्ये आपण बजरंग बाण ऐकतो किंवा हनुमान चालीसा ऐकतो. जर एखादा स्वामी भक्त असेल आणि त्याच्या बाजूला त्या मेडिकल इमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये तारक मंत्र जर चालू असेल ना, तर तो त्याच्या विल पॉवरनेच जास्त रिकव्हर होऊ शकतो. आणि अशा स्टोरीज भरपूर आहेत. बाकी मेडिकल त्याचे जे उपचार चालू असतील ते आपलं काम करतील, पण जर त्याच्यासोबत तारक मंत्राची जोड असेल तर त्याची विल पॉवरच एवढी वाढेल, त्याचा एवढा विश्वास बसेल की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मला जगलंच पाहिजे किंवा मी लवकरात लवकर बरा होणारच आहे. त्यामुळे तारक मंत्राचा प्रभाव हा मानसिक आहेच किंवा आध्यात्मिक सुद्धा आहे. दत्त संप्रदायामध्ये कर्मांना खूप जास्त महत्व आहे, त्यामुळे आपण आपली कर्म सांभाळतोच, पण ज्यावेळी त्याला तारक मंत्राची जोड येते ना, त्यावेळी खूप जास्त विश्वास होऊन जातो आध्यात्मिक दृष्ट्या की स्वामी तुमच्या सोबत आहेत नेहमी प्रत्येक सिच्युएशन मध्ये. साधारण म्हटलं की लोकांना वाटतं की असं खूप जास्त काहीतरी करावं लागेल, असं काही नाहीये. समजा तुम्ही नामजप करताय फक्त स्वामींचा, ज्यावेळी तुम्ही ती नामजपाची तुमची जर्नी चालू करता त्यावेळी तुम्ही सगळीकडे स्वामींना शोधता किंवा सगळीकडे शोधता, स्वामी काहीतरी क्लू द्या, काहीतरी क्लू द्या मला, तुम्ही माझ्या सोबत आहात हे दाखवून द्या, किंवा मी आता हे अचीव्ह करतोय, मला काहीतरी थोडा तरी रिझल्ट द्या. त्याच वेळी तुम्हाला त्या श्रद्धे, त्या तुमच्या नामजपावरती तुमची श्रद्धा दृढ ठेवण्याची गरज असते. एक सिच्युएशन अशी येते आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एकदा तरी सिच्युएशन येते, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की नाही आता संपलं, आता सगळं स्टक झालंय, इथून बाहेर कसं पडायचं कळत नाही, कुठूनच आपल्याला यश मिळत नसतं. त्या कंडिशन मध्ये तुम्ही होता आणि त्यावेळेला तुम्ही सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीनं साधना केली, तेव्हाचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक मुलगा असतो जो की छान इंजिनिअरिंग करून जॉबला लागतो, पण तो जिथे जिथे जॉब करतोय तिथे त्याला यशच मिळत नाही. मग तो हताश होऊन त्याच्या घरी जातो. घरी गेल्यानंतर त्याला लक्षात येतं की त्याला कशातच यश मिळत नाही आणि त्याला काहीही करावंसं वाटत नाही. म्हणून तो रोज सकाळी उठतो आणि दत्ताच्या मंदिरामध्ये जातो, तिथे दिवसभर नामस्मरण करतो आणि संध्याकाळी घरी येतो आणि झोपून जातो. बरं, हा त्याचा जो दिनक्रम आहे हा महिना दीड महिना असाच सुरू आहे. आता काय होतं यामध्ये, आई वडिलांना काळजी वाटू लागते की अरे बापरे, आपण या मुलाला एवढं शिकवलंय, हा एवढा शिक्षित आणि छान नोकरी असलेला मुलगा आज घरात बसून तो फक्त नामस्मरण करतोय, रोज फक्त मंदिरात जातोय, ह्याचं काही करिअर होणार आहे की नाही, किंवा ह्याचं पुढे आयुष्यात कसं होणार, ह्याचं अजून लग्नही झालेलं नाहीये तिशी ओलांडून गेल्यानंतरही. हे सगळे प्रश्न चालू असताना अचानकपणे स्वामींचा साक्षात्कार होतो आणि आज तोच मुलगा 150 जणांचं काउन्सिलिंग करतो, कित्येक जणांचं आयुष्य सुधारतो, त्याचा स्वतःचा बिझनेस सुरू करतो आणि एका छान मुलीशी लग्नसुद्धा करतो. म्हणजे स्वामींनी त्याला जो मार्ग दाखवलाय, तो मार्ग कसा दाखवलाय हे त्यांच्याकडून आपण त्यांचा अनुभव ऐकून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांचं जे काउन्सिलिंग करण्याची पद्धत आहे किंवा त्यांचं जे मॅनिफेस्टेशन ते जे शिकवतात त्याचा आणि आपल्या तारक मंत्राचा काय संबंध आहे आणि तो कसा प्रभावी आहे, या बाबतीत खरं सांगायला गेलं तर मी खूप उत्सुक आहे आणि मला आज ते त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अक्षय मठकर, जे की खरं सांगायला गेलं तर स्वामी भक्त आहेत, काउन्सिलर आहेत, लाईफ कोच आहेत आणि त्यांचा स्वतःचा बिझनेससुद्धा आहे. आणि हे सगळं करत असताना ते त्यांच्या इंस्टाग्रामवरून, सोशल मीडियावरून कित्येक लोकांना आजकाल इन्स्पायर करतात. त्यामुळे अशा निस्सीम स्वामी भक्ताला भेटताना मला खूप छान वाटतं आहे. जे कोणी स्वामी भक्त इथे कम्युनिटी तयार होणार आहे त्या सगळ्यांना त्यांची मतं ऐकून घेताना किंवा त्यांचे अनुभव ऐकून घेताना खूप स्वामींच्या जवळ गेल्यासारखं वाटणार आहे. तेव्हा हा पॉडकास्ट आता शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार अक्षयजी. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही
तारक मंत्र किंवा स्वामींचं नामस्मरण इतकं केलं त्यामुळे तुमच्याकडे दांडगाचा अनुभव आहे आणि तुमच्याकडे तुम्ही जी मला काल प्रचिती सांगत होता स्वामींकडून आलेली, तर ती सगळी ऐकायला आवडेलच. पण तारक मंत्र हा विशेष कसा आहे, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या तारक मंत्रामुळे आपण आपल्या गोष्टी साध्य करू शकतो, किंवा तुमचा अनुभव काय आहे तारक मंत्राचा? सगळ्यात पहिली मी गुरु दत्तात्रयांचे आभार मानतो. मी आज इथे पोचलोय त्याला पण एक खूप रिलेटेड तारक मंत्राचीच लाईन आहे. दॅट इज अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी कधीच विचार केला नव्हता की असं मी कोणत्या तरी पॉडकास्टमध्ये फीचर होईल, बट आज तुमच्यासमोर बसलोय, खूप छान वाटतंय. आणि खूप सारे एक्सपिरियन्सेस आहेत. स्वामींनी खूप मला काय बोलतात ते, स्वामी माझ्या आयुष्याचे डिरेक्टर आहेत. म्हणजे पहिलं असं वाटलेलं जोपर्यंत की आयुष्यात मी मेहनत करतोय, मी कष्ट करतोय, मी खूप जास्त वणवण करतोय, त्यावेळी सगळं आयुष्य थोडंसं कठीण वाटत होतं. ज्या दिवशी वाटलं की हे सगळं माझ्याकडनं महाराज करून घेत आहेत, त्या दिवसापासून जर्नी सोपी झाली. आणि आज मी माझं सोशल मीडियावरचं जे काही सक्सेस आहे किंवा जो मला आदर मिळतोय त्याबद्दल मी तर काहीच नाही केलंय. सगळं स्वामींची कृपा आहे, सगळं स्वामींनीच केलेलं आहे. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे युनिव्हर्सने केलंय. आणि सांगायचं तर स्वामीच आपले ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांच्याच कृपेने हे सगळं होतंय. पण तारक मंत्राची तुम्ही विशेष साधना केली होती, तर विशेष तारक मंत्राचं विशेष महत्व असं काय आहे, तुम्हाला काय अनुभव आलाय? तारक मंत्राला तारक मंत्रच असं का म्हणतात, कारण तो प्रत्येक नेगेटिव्ह सिच्युएशन मधून तारणारा मंत्र आहे. दुःख असू द्या, भीती असू द्या, चिंता असू द्या, कोणताही, इव्हन जीवन मरणाच्या दोरीवरती सुद्धा तारक मंत्र तुम्हाला एक ध्येय बनून येतो तुमच्यासाठी. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणजे ऐकलं असेल की एका मेडिकल सिच्युएशन मध्ये आपण बजरंग बाण ऐकतो किंवा हनुमान चालीसा ऐकतो. जर एखादा स्वामी भक्त असेल आणि त्याच्या बाजूला त्या मेडिकल इमर्जन्सीच्या सिच्युएशन मध्ये तारक मंत्र जर चालू असेल ना, तर तो त्याच्या विल पॉवरनेच जास्त रिकव्हर होऊ शकतो. आणि अशा स्टोरीज भरपूर आहेत. बाकी मेडिकल त्याचे जे उपचार चालू असतील ते आपलं काम करतील, पण जर त्याच्यासोबत तारक मंत्राची जोड असेल तर त्याची विल पॉवरच एवढी वाढेल, त्याचा एवढा विश्वास बसेल की स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मला जगलंच पाहिजे किंवा मी लवकरात लवकर बरा होणारच आहे. त्यामुळे तारक मंत्राचा प्रभाव हा मानसिक आहेच किंवा आध्यात्मिक सुद्धा आहे. मानसिक असं सांगू शकतो की ज्यावेळी आपण एखादा मंत्र जाप करतो, एक विशिष्ट पद्धतीने एक विशिष्ट साधन आहे जी मी फॉलो केल्याने मला खूप चांगले एक्सपिरियन्स आलेत त्याने. ती मी तुम्हाला सांगणारच आहे. पण ती ज्यावेळी साधना आपण तशा तऱ्हेने फॉलो करतो, 21 दिवसांची साधना आहे ती जर तशी फॉलो केली ना, तर ती एक ध्यानासारखंच काम करते. बरोबर. ज्यावेळी आपण ध्यान करतो किंवा आपण नामजप करतो, त्यावेळी आपण आपल्या ब्रेनच्या लहरी असतात, अल्फा, थीटा, बीटा, गामा. त्यातली जी अल्फा लहर असते त्यावेळी तुमचं मन शांत असते, ती ध्यानस्थ स्टेट असते. आणि त्यावेळी तुमचे सबकॉन्शियसचे डोर वाईड ओपन असतात. तर तारक मंत्र तुम्हाला त्या स्टेटला घेऊन जातो. ज्यावेळी डोळे बंद करून आपण तारक मंत्र म्हणतो, स्वामी समोर उभे आहेत याची आपण एक फिलिंग मनात आणतो, कल्पना मनात आणतो आणि तो विश्वास ठेवतो, त्यावेळी कुठेतरी तारक मंत्र तुमच्यासाठी एक मॅजिक म्हणून काम करतो. मानसिक असंच की तुमच्या मनातील चिंता असतील, तणाव असतील, ते हळूहळू कमी होतात, मन स्थिर होतं. आणि जसं ग्रॅज्युअली आपण ही साधना करत जातो तसं तुमचं मन एवढं शांत होतं की तुम्ही काही गोष्टींना ट्रिगर होणं बंद होता, स्वतःला काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड होणं बंद होते. म्हणजे सांगायचं तर मानसिक मन तुमचं शांत होतं. आणि आध्यात्मिक दृष्ट्या हे विशेष ह्यासाठी आहे कारण तुमचा स्वामींवरचा विश्वास एवढा जास्त दृढ होऊन जातो की तुम्हाला कोणतीही निगेटिव्ह सिच्युएशन येऊन दे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत ना, मी त्यांना सगळं सरेंडर केलेलं आहे, सगळं ते व्यवस्थित माझ्याकडनं करून घेणार, मला फक्त पाहिजे माझ्या मेहनतीवर विश्वास आणि माझ्या स्वामींवर विश्वास, आणि माझी कर्म ही चांगली असली पाहिजे. दत्त संप्रदायामध्ये कर्मांना खूप जास्त महत्व आहे, त्यामुळे आपण आपली कर्म सांभाळतोच, पण ज्यावेळी त्याला तारक मंत्राची जोड येते ना, त्यावेळी खूप जास्त विश्वास होऊन जातो आध्यात्मिक दृष्ट्या की स्वामी तुमच्या सोबत आहेत नेहमी प्रत्येक सिच्युएशन मध्ये. मी आता सुरुवातीला एक गोष्ट सांगितली ज्या मुलाची प्रेक्षकांना, ते तुम्ही आहात. म्हणजे एक सिच्युएशन अशी येते आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एकदा तरी सिच्युएशन येते, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की नाही आता संपलं, किंवा आता सगळं स्टक झालंय, इथून बाहेर कसं पडायचं कळत नाहीये, कुठूनच आपल्याला यश मिळत नसतं. त्या कंडिशनमध्ये तुम्ही होता आणि त्यावेळेला तुम्ही सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीनं साधना केली, तेव्हाचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता?
तेव्हा माझा एक्सपिरियन्स असा होता की मी पूर्णपणे थोडक्यात सांगायचं तर हरून गेलो होतो. आणि जॉब केला सगळं, म्हणजे खूप ठिकाणी जॉब केलाय मी. जवळपास 10,000 रुपये पगारापासून मी 12,000 15,000 पर्यंत सुद्धा जॉब केलेला आहे. मी असं कधीच बघितलं नाही. एक टाइमला मी चांगला एंटरप्रेन्योर पण होतो. मला अवॉर्ड सुद्धा भेटलेले आहेत. पण तिथे पण मला लॉस झाला आणि त्यानंतरही महिन्याला लाखो रुपये कमवणारा मुलगा सुद्धा 12,000 रुपयाने जॉब करतोय पुन्हा एकदा. ही कुठेतरी खंत होती आणि त्यावेळी होता एक मीपणा मनामध्ये. आणि ज्यावेळी कळलं की नाही होत आहे काहीच, खूप खूप असं स्टक झाल्यासारखं वाटतंय, वय वाढतंय, 30शी ओलांडून गेली होती, 30शीच्या जवळपास पोचलो होतो. घरच्यांना खूप जास्त प्रेशर होता, आता लग्नाचं वय झालंय तरी पण तू काहीच सेटल नाही ना, तुझे सेव्हिंग्ज आहेत ना काही आहे, तुला वडिलांच्या बिझनेसमध्ये पण रस दिसत नाहीये, त्यामुळे तुझं नक्की काय होणार आहे ते तुलाच माहिती. शेवटी कोविड आलं. कोविड आल्यानंतर मम्मी माझी खूप जास्त काळजी करणारी आहे. कुटुंबातल्या सगळ्यांचीच तिला खूप जास्त काळजी असते. तर तिने म्हटलं की अशा सिच्युएशनमध्ये मी IDFCला होतो कामाला, त्यामुळे माझं ऑन फील्ड काम चालू होतं कोविडमध्ये मुंबईमध्ये. जिथे रस्त्यावर एक माणूस दिसायचा नाही तिथे मी टू व्हीलर घेऊन पूर्णपणे फिरून काम करायचो. उलवे नवी मुंबई टू मी BKCला जायचो. जवळपास 30-35 मिनिटांचं अंतर. तर ती घाबरून तिने सांगितलं, तू बाबा ये सावंतवाडीत, आपलं कोकण छान आहे, तिथे जास्त कोविडचा त्रास नाहीये, तू ये, काही करू नको पण ये. नंतर तिला वाटलं असेल की मी कुठेतरी वडिलांबरोबर बिझनेसमध्ये रुजू होऊन काहीतरी करून एक मार्गाला लागेन कोणत्या तरी, जॉबने तर काही होत नाही. मग त्यावेळी मी शेवटी ठरवलं की स्वामींचा फोटो घरात नेहमी लहानपणापासून बघत आलोय, दत्त महाराजांचा बघत आलोय, त्यांनाच सरेंडर करणार आहे मी आता. आणि माणगावच्या मंदिरात मी जाऊन दिवसभर बसायला लागलो. काही करायचो नाही, शांत बसायचो, फक्त नामस्मरण करायचो. दत्त महाराजांचं, श्री स्वामी समर्थ नामस्मरण माझं चालूच असायचं. 15 दिवस 20 दिवस गेले, प्रश्न खूप पडत गेले, नक्की मी करतोय काय? ज्यावेळी 1 महिना उलटून गेला ना, त्यावेळी कुठेतरी मलाच वाटलं की जेवढा 84 लाख योनींमधून जन्म घेतल्यानंतर मला माणसाचा जन्म मिळालाय, हे असं फिलिंग ठेवून किंवा असं आयुष्य काढण्यासाठी नाही मिळालंय. महाराजांनी मला आता सांगितलंय की तू जर माझ्या सानिध्यात बसतोयस इतका, तर मला त्यांनी दाखवलंय की तुझं आता काहीतरी चांगलं व्हायला सुरू होतंय. कारण ती नामजपाने किंवा एक मंत्र जपाने एक आपल्यामध्ये आपल्या पूर्ण शरीरातील पेशी सुद्धा सकारात्मक काम करायला चालू करतात. तसंच काहीतरी माझ्यावर झालं आणि मला छोट्या छोट्या इंटरव्हलला महाराजांचा अनुभव यायला लागला की महाराज माझ्यासोबत आहेत, महाराज माझ्यासोबत आहेत. त्यानंतर मी तिथेच बसल्या बसल्या माझा एक ध्यान करतानाचा व्हिडिओ टाकला सोशल मीडियावर आणि त्यावरती काहीतरी मी असे एक टॅगलाईन टाकली होती की ज्यावेळी काहीच कामाला येत नाही ना, त्यावेळी ध्यान कामाला येतं, त्यावेळी परमेश्वरच कामाला येतो. आणि त्या व्हिडिओवर मला एवढा भारी प्रतिसाद मिळाला, ज्या व्हिडिओला मला 150-200 सुद्धा व्ह्यूज नाही येत होते, तिथे माझा तो 400-500K व्हिडिओ गेला. मला तारक मंत्र आधी माहीत नव्हता. मी फक्त नामजप करायचो. मी फक्त म्हणतात ना, ते भीक मागायचो महाराजांकडे की एक रस्ता द्या. मला रस्ता द्या. मी तुम्हाला गुरु मानलंय. मी तुमच्यासमोर सगळं सरेंडर करतो. माझ्या खाण्यापिण्याच्या मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन होतो. महाराजांना सांगितलं, दत्त संप्रदायात मला कळलंय की नॉनव्हेज नाही खात, सोडायला तयार आहे मी. मी नॉनव्हेज सोडून दिलं. काही सवय होत्या, पार्टीज वगैरे करायचो, ते सगळं बंद केलं. जे काही मी सरेंडर करू शकतो, कारण लोवेस्ट पॉईंटला होतो, त्या पलीकडे डू ऑर डाय सिच्युएशन काइंड ऑफ होतं. सगळं सरेंडर करून नंतर मग ह्या गोष्टी केल्यानंतर एक मार्ग दिसला सोशल मीडियाचा. सोशल मीडिया थ्रू लोकांसमोर माझा चेहरा जवळ आला, समोर आला. दत्त मंदिरात येणारी लोक मला ओळखायला लागली. बाहेरून पुण्या मुंबईतूनही लोक येतात दत्त मंदिरात माणगावला. तुम्ही तेच ना की तुम्ही व्हिडिओज बनवता इथे बसून, तुम्ही तेच आधी इंस्टाग्रामवरती तुमचे रील्स बघायला मिळतात, छान वाटतं. ह्याने अजून जास्त प्रेरणा मिळाली, अजून जास्त फॉलोअर्स वाढले आणि आज सगळं झाल्यानंतर मी तुमच्या समोर बसलोय. असं नाहीये की प्रत्येक वेळी स्वामी तुम्हाला पैसा कमवण्याची संधी देतील, स्वामी तुमचं अचानक तुम्हाला श्रीमंत बनवतील, पण स्वामींचे येणारे अनुभवच एवढे इम्पॉर्टंट असतात ना, त्यानेच तुम्ही पुढे पुढे जाता. करेक्ट. आणि हे तारक मंत्राने शक्य होतं. खरंय. पण तारक मंत्र किंवा स्वामींचं नामस्मरण हे तुमचं ध्येय पूर्ती करण्यासाठी, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कसं काय उपयोगी ठरू शकतं आणि आपण त्याची साधना कशा प्रकारे केली पाहिजे? काय एक्सपिरियन्स काय सांगतो? येस. मी तुम्हाला पहिली जी मी साधना केली ती तुम्हाला एक्सप्लेन करेन.
साधना म्हणजे मी पहिली गोष्ट म्हणजे मी कोणाचा गुरु नाहीये, मी एक साधा स्वामींचा सेवक आहे. हो. एक माझा नुस्खा म्हणून मी ती साधना केली होती. हां, हां. ब्रह्ममुहूर्तावर उठायचो, हं. 4-4:30 वाजता उठायचो, अंघोळ करून स्वामींचा एक फोटो आहे माझ्या घरात, खूप छान. माझ्या प्रत्येक रीलमध्ये तुम्ही तो फोटो बघाल, माझ्या पाठीमागेच ठेवलेला असतो. त्या फोटोच्या समोर बसायचो आणि मला तेव्हा असं कळलेलं होतं की पाण्यामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते, हां. पाण्यामध्ये खूप जास्त. तर मी एक ग्लास पाणी, पारदर्शक काचेच्या ग्लासामध्ये 1 ग्लास पाणी ठेवायचो. पहिल्यांदा स्वामींना पहिल्या दिवशी मी स्वामींना सांगितलं किंवा पहिल्या दिवशी आपले कोणते व्ह्युअर्स असतील त्यांना मी सांगू इच्छितो, पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा हं. की मी हे तारक मंत्राचा जप का करतोय. हं. ठीक आहे. तो संकल्प केल्यानंतर तुम्ही ते समोर पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे, महाराजांचा फोटो ठेवायचा आहे, शांत डोळे बंद करायचे आहेत आणि 11 वेळा, जर पॉसिबल असेल तुम्हाला अजून जास्त वेळ साधना तुम्ही करू शकता तर 21 वेळा हं. तारक मंत्राचा डोळे बंद करून जप करायचा आहे. हं. पूर्ण डोळे बंद असले पाहिजेत, अजिबात डोळे उघडायचे नाही. एकदा होईल तारक मंत्र पूर्ण, जास्त काही फील होणार नाही. दुसऱ्या वेळी होईल, फील नाही होणार. ज्यावेळी 5वी 6वी वेळ होईल त्यावेळी तारक मंत्रातली प्रत्येक ओळ तुमच्या अंगावर काटा आणेल. हं. तुम्हाला फील करायचंय की स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत. स्वामी नेहमी बोलतात ना, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हं. पाठीशी उभे आहेत, समोर महाराजांचा फोटो आहे, तुमचं ध्येय तुमच्या डोक्यात आहे, तुम्ही का संकल्प करताय ते तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर तुम्ही तो तारक मंत्राचा 11 वेळा जप करा, हं. डोळे बंद करा आणि त्यानंतर फक्त 5 ते 10 मिनिटाचं ध्यान करा. कारण ज्यावेळी आपण मंत्र जप किंवा नाम जप करतो त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये व्हायब्रेशनल शिफ्ट येतो. हं. व्हायब्रेशन्स, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या बॉडीमध्ये जाणवतात. हं. कोणताही मंत्र केलं तरी तारक मंत्र एवढा पॉवरफुल आहे की माझ्या बॉडीमध्ये ते एवढे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स जे येतात आणि ते फील करण्यासाठी करायचंय तुम्हाला त्या पुढे 5 मिनिटाचं ध्यान. म्हणजे तारक मंत्र झाल्यानंतर येस, लागून 5 5 मिनिटं मिनिटं. शांत बसायचंय, कोणताही विचार. आणि मी तुम्हाला 100% खात्री देतो, 11 वेळा तारक मंत्राची साधना केल्यानंतर जे लोक म्हणतात ना, ध्यान करताना खूप सारे थॉट्स येतात डोक्यात, हां. एकही थॉट येणार नाही. फक्त आणि फक्त राहील पॉझिटिव्हिटी. कोणत्या किती पद्धतीने स्वामी तुमच्या पाठीशी आहेत हे तुम्हाला त्या थॉट्सद्वारे, तुमच्या व्हायब्रेशनद्वारे कळेल. जसे तुमचे 21 दिवस कंप्लीट होतील, तारक मंत्र तुमच्या आयुष्याच्या सोबती होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला असे एक्सपिरियन्स येतील, कितीही निगेटिव्ह सिच्युएशन येऊन दे, तुम्ही एकदम सकारात्मक दृष्टिकोनाने उभे राहाल. स्वामी काय ते बघून घेतील. मी माझी कर्म करणार, मी माझी मेहनत चालू ठेवणार आणि बाकी माझ्या मेहनतीला फळ देण्याचं काम स्वामी देतील. हा विश्वास तुमच्या पूर्ण बॉडी, तुमच्या प्रत्येक बॉडी सेल्समध्ये तयार होतो. हं. ही साधना प्रत्येकाने करून बघा हं. आणि त्याचा तुम्हाला 1001% अनुभव येईल. हं. 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 कारण मी ही साधना सांगतोय ती स्वामी भक्तांसाठीच सांगतोय. तुमचा आधीच स्वामींवर विश्वास आहे. जर 100% असेल तर 200% होईल, 200% विश्वास असेल तर 400% होईल, हं. हं. 50% असेल तर 100% होईल. पण विश्वास वाढत जातील, हीच तारक मंत्राची जादू आहे. हं. स्वामींवरचा विश्वास वाढतो त्यामुळे. मला मला हेच यातून सांगावंसं वाटतं की कोणी काय करावं ह्याच्यासाठी आपल्याला पोथी पुराणांमध्ये लिहूनच दिलेलं आहे किंवा स्वामींची भक्ती करायला मला असं वाटतं की कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं नाहीये ना की Correct. भक्ती करा. तो एक अनुभव आहे प्रत्येक भक्ताचा आणि तो अनुभव एकमेकांना जोडत जातो आणि आपण सगळेजण अशी ती एक स्वामींची मला असं होय. वाटतं की भक्त मंडळींची एक भक्त कम्युनिटी मंडळी. झालेली आहे. आता तुम्ही लाईफ कोच आहात, तुम्ही Yes. स्वतः या सगळ्यातून गेलेला आहात, पण तुम्ही 150 लोकांचं मन थाऱ्यावर आणलेलं आहे असं म्हणूया आपण. म्हणजे बेसिकली लाईफ कोच असून तुम्ही खूप जणांना असं गाईड केलेलं आहे आणि कित्येक जणांना अक्षरशः की आता त्यांचं काहीही होऊ शकणार नाही, त्यातले असे काही जण होते, ते आज व्यवस्थित आयुष्य जगतायत आणि व्यवस्थित त्यांच्या आयुष्यामध्ये चाललेलं आहे. या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ज्या वेळेला यांना गाईड करत असता किंवा तुम्ही मानसिकरित्या त्यांना आधार देत असता, काउन्सिलिंग करत असता, त्यावेळेला मॅनिफेस्टेशन या गोष्टी कुठेतरी येतात. आजकाल ना आपण ते होपोनोपो पद्धत किंवा मॅनिफेस्टेशन ह्या ज्या काही मॉडर्न पद्धती आहेत, तर त्या कम्प्लिटली श्रद्धा आणि भक्ती याच्यावरच रिलेटेड आहेत आणि अवलंबून आहेत असं मला वाटतं किंवा त्याचा खूप परस्पर संबंध आहे. तर तारक मंत्राशी तुम्ही कसा संबंध जोडता याचा? पहिली गोष्ट म्हणजे मी सांगेन की मी जे माझ्या रीलद्वारे माझ्या व्ह्युअर्स पर्यंत पोहोचवलं होतं, मी स्वतः ते अनुभवलंय. मी स्वतः माझ्या आयुष्यात तशा गोष्टी अट्रॅक्ट केलेल्या आहेत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, माझा फोन असेल, माझी कार असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी मी मॅनिफेस्टेशन आणि श्रद्धा आणि भक्ती ह्या 3 गोष्टींवर अचीव्ह केलेल्या आहेत.
जसं तुम्ही म्हटलात की हे कसं लिंक होतं, मॅनिफेस्टेशन आणि श्रद्धा भक्ती ह्या गोष्टी कशा लिंक होतात, खूप जास्त खोलवर जोडलेल्या आहेत. मॅनिफेस्टेशनला अफर्मेशनचा किंग बोलतो मी. आपण अफर्मेशन्स करतो, आय एम रिच, आय एम वेल्दी, आय एम हेल्दी. ठीक आहे, हे पण इफेक्टिव्ह आहे, नो डाऊट, कारण आपल्या ब्रेनला आपण तसं ट्रेन करतो. पण मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आहे ऍक्च्युली? एखादी गोष्ट टर्निंग समथिंग यू डिझायर इन टू द रिअल वर्ल्ड. म्हणजे जी तुमचं स्वप्न असेल, जे विजन असेल, किंवा तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल, ती सत्यात उतरवणं तुमच्या विचारांद्वारे, तुमच्या पॉझिटिव्ह विचारांद्वारे ती लवकरात लवकर सत्यात उतरवणं. आणि मॅनिफेस्टेशन आपण का करतो? कारण आपल्याला माहिती आहे की मला ह्या वर्षात काहीतरी अचीव्ह करायचं आहे. तर एका वर्षात ज्यावेळी अचीव्ह करायचा प्रयत्न करतो आपण, जर मॅनिफेस्टेशन आणि श्रद्धा भक्ती जोड असेल तर ते 6 महिन्यात करू. एवढी ताकद आहे. ती कशी? तर मॅनिफेस्टेशन 5 गोष्टींवर डिपेंड आहे. पहिली गोष्ट आहे तुमचं विजन तुम्हाला क्लिअर पाहिजे. जर मला माहीतच नाहीये की मी घरातून बाहेर पडलोय, मला ऍड्रेसच नाहीये माझ्याकडे, तर काय होणार? मी फिरत राहणार. पण मला माहितीये की मी सावंतवाडीतून निघालोय, मला पुण्यात पोहोचायचंय, तर मी एक्झॅक्टली साधा सोपा व्यवस्थित रस्ता पकडून पुण्यात पोहोचणार. म्हणजे काय? माझं विजन क्लिअर आहे. दॅट इज द फर्स्ट पॉईंट. सेकंड वन इज बिलीफ, स्वतःवर विश्वास, आणि स्वतः मी ते डिझर्व करतो, जी गोष्ट मला अचीव्ह करायची आहे. आणि स्वामींवर विश्वास, माझ्या गुरूंवर विश्वास. तर त्यांनी माझ्यासाठी हे स्वप्न केलेलं आहे तयार, तर मी ते स्वप्न पूर्ण करणार नाही, माझ्याकडून स्वामीच स्वप्न पूर्ण करून घेणार आहेत. त्यानंतर ऍक्शन्स काय आहे? तर मी जे स्वप्न बघतोय त्या टुवर्ड्स मला ऍक्शन्स पण घेतले पाहिजेत. अफर्मेशन, तारक मंत्र मॅजिक आहे, पण त्यासोबत तुमची मेहनत पाहिजे, त्यासोबत तुमचे ऍक्शन्स पण पाहिजेत. तर आता या सगळ्या गोष्टी झाल्या, व्हिज्युअलायझेशन झालं, तर ह्या सगळ्या गोष्टींना जर श्रद्धा आणि तुमची भक्ती ह्या गोष्टी जर जोडल्या गेल्या, तर त्याचं एक कम्प्लीट सोल्युशन बनतं आणि ते तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी लवकर अट्रॅक्ट करतं. कसं? तर तारक मंत्र मॅनिफेस्टेशनला जर कोणत्या गोष्टी ब्लॉक करत असतील, तर ती पहिली गोष्ट आहे डाऊट येणं, आणि दुसरी गोष्ट आहे भीती वाटणं. आणि तारक मंत्राची सुरुवात काय? येस. आणि तारक मंत्राची सुरुवात आहे निशंक हो, निर्भय हो मनारे. निशंक होणे म्हणजे डाऊटलेस होणे, निर्भय होणे म्हणजे फिअरलेस बनणे. आणि सगळ्यात मोठी सकारात्मक भावना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. माझ्या आयुष्यात एवढ्या गोष्टी ज्या अशक्य आहेत, ज्या मी विचारही केला नव्हता, त्या गोष्टी माझ्या समोर आल्या आणि त्या गोष्टी मी अचीव्ह करून आज बसलेलो आहे. असं नाही म्हणत आहे की मी सगळ्या गोष्टी अचीव्ह केल्या, जे काही स्वामीने मला आजपर्यंत दिलंय दॅट इज इनफ फॉर मी. बट ज्यावेळी माझी मॅनिफेस्टेशनची जर्नी आहे, आणि ही मी सांगितलेली 21 दिवसांची साधना, ह्या ज्यावेळी गोष्टी ब्लेंड होतात, त्यावेळी मी कोणतीही गोष्ट जर करायला गेलो, कोणत्याही गोष्टी टुवर्ड्स मेहनत करायला गेलो, निगेटिव्ह थॉट येतच नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायचं असेल, तर ज्यावेळी मला तुमच्या टीमकडून मेसेज आला होता की आपल्याला एक पॉडकास्ट करायचा आहे, मी कधीच पॉडकास्ट केला नव्हता, हा माझा फर्स्ट टाइम आहे. मग कॅमेरा, मी फक्त माझ्या सेल्फी कॅमेरालाच खूप जास्त फॅमिलियर आहे, एवढे सगळे कॅमेराज माझ्यासमोर आहेत, मी अजिबात फॅमिलियर नाही, मी थोडंसं नर्वस होऊ शकतो. माझ्या वाईफने मला सांगितलं की नर्वस होण्यासारखं काहीच काम नाहीये, तुम्ही तुमची जी साधना करताय ना, ते इथे पण इथे शेअर करायचे आणि तेच तुम्हाला करायचं. आणि मी म्हटलं, जर तू मला इथे साधना शेअर करायला सांगतेस, त्याचा उपयोग मी ह्या पॉडकास्टसाठीच करतो ना, माझी भीती त्यानेच दुरावून टाकतो. आणि त्यानंतर मी असा विचार केला, जर स्वामींनाच जर माझ्याकडून हेच करून घ्यायचं असेल तर आणि मुळात खरं सांगू का, स्वामींवर बोलण्यासाठी आपल्याकडे कोणीही प्रख्यात गुरु आपल्याला मिळतील, ते बोलतील, पण मला कायम असं वाटतं की जे अनुभव घेऊन, छोट्यातून त्यांचे असे खूप छोटे छोटे अनुभव आहेत जे इतरांना सुद्धा कनेक्ट होतील, अशी व्यक्ती येऊन जेव्हा तुम्हाला बोलते आणि सांगते ना, ते जास्त लोकांपर्यंत पोचतं किंवा ते रिलेट करू शकतात. म्हणजे आज तुमचा प्रवास हा कित्येक जणांचा असं तिथे असेल की अरे हो, माझ्या आयुष्यात आता सध्या हेच चाललेलं आहे. बऱ्याच जणांना असं होतं की स्टक झाल्यासारखं वाटतं, त्यावेळेला खरोखर कुठूनच आपल्याला काही यश मिळत नसतं. पण त्यावेळेला आपण तग धरणं आणि ती जी श्रद्धा आहे, ती भक्ती आहे, ती आपण मनापासून जोपासणं हे किती गरजेचं असतं. आणि स्वामी त्याचं फळ त्यांच्या पद्धतीनं ते देतात. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं असतं. ते तुम्ही केलंय आणि मला वाटतं म्हणून ते तुम्ही शेअर करावं. मी तुम्हाला एकच सांगेन, जर आता आपला जो व्हिडिओ बघतील ते ऑब्व्हियसली स्वामी भक्त असतील किंवा दत्त संप्रदायाला मानणारे असतील, दत्त महाराजांना मानणारे असतील, तर त्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की ते तुम्ही नाही आहात,
तुम्हाला स्वामींनी त्यांचं भक्त बनवलेलं आहे. स्वामींची इच्छा आहे की तुम्ही त्यांची भक्ती करावी. आणि जर स्वामींची इच्छा आहे की एखाद्याने त्यांची भक्ती करावी, तर त्यामध्ये स्वामी स्वतः म्हणजे कलियुगी अवतार आहे स्वामींचा. असं बोलतात की स्वामींची भक्ती केल्यानंतर असं जे एक दैवत आहे जे लवकरात लवकर तुम्हाला अनुभव दाखवतं, तर ते स्वामी आहेत. म्हणजे जर तुम्ही आता असं बोलात की काही लोकांना स्टक झाल्यासारखी फिलिंग येते, मेहनत करतात, भक्ती करतात, सगळं करतात, तरी पण स्टक झाल्यासारखी फिलिंग आहे. तरी पण असं वाटतंय की माझी भक्ती वेस्ट जाते, किंवा तरी पण असं वाटतंय की मी एवढी भक्ती करतोय तर स्वामींचं माझ्याकडे का लक्ष तुम्हाला नाही. कमेंट्स मध्ये पण असे बरेच जण येस, प्रश्न येस, विचारतात. खूप जास्त. हा. आणि डीएम्स पण मला तेच येतं, तर मी पण भक्ती करतो, मला का नाही होत माझ्यासोबत असं. हम्म. तर हा विश्वास सुद्धा स्वामीच तयार करतात, निर्माण करतात तुमच्या मनामध्ये. म्हणजे सांगायचं तर ज्यावेळी तुम्ही स्वामी भक्त होता आणि ज्यावेळी तुमची साधना तुम्ही चालू करता, साधना मी हा म्हणत नाही, किंवा साधना आजच्या डेटला खूप असा मोठा शब्द वाटतो. साधना म्हटलं की लोकांना वाटतं की असं खूप जास्त काहीतरी करावं लागेल, असं काही नाहीये. समजा तुम्ही नामजप करताय फक्त स्वामींचा, ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही ती नामजपाची तुमची जर्नी चालू करता, त्यावेळी तुम्ही सगळीकडे स्वामींना शोधता, किंवा सगळीकडे शोधता, स्वामी काहीतरी क्लू द्या, काहीतरी क्लू द्या मला, तुम्ही माझ्या सोबत आहात हे दाखवून द्या, किंवा मी आता हे अचीव्ह करतोय, मला काहीतरी थोडा तरी रिझल्ट द्या. त्याच वेळी तुम्हाला त्या तुमच्या नामजपावरती तुमची श्रद्धा दृढ ठेवण्याची गरज असते. त्याच वेळी तीच ही एक वेळ असते ज्यावेळी तुम्हाला पेशन्स ठेवायचे असतात. दत्त महाराज तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ नक्कीच देतात, आणि ज्यावेळी तुम्ही स्वामी भक्तीला लागला तुमची कर्म ऑटोमॅटिकली सुधारणार आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी भक्ती करतोय पण माझ्या आयुष्यात यश नाहीये, तीच वेळ आहे अति तीव्रतेने तुम्ही अजून जास्त स्वामींची भक्ती करा. बरोबर. तुम्ही कुठलाही विचार न कुठलाही विचार न करता. मी तुम्हाला सांगू, माझी ज्यावेळी जर्नी सुरू झाली, मी पहिल्यांदा 11 माळा करायचो जाऊन. 11 माळा केल्यानंतर पहिले 5-6 दिवस 11 माळा केल्या, म्हटलं रिझल्ट येत नाहीये. दुसऱ्या दिवशी 21 केल्या. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या फेजमध्ये वाटलं की अरे 21 करूनही माझं काही होत नाहीये. मी कधीच असं केलं नाही की 21 करून काय होत नाही, मग काय फायदा, एकच करून जातो. मी प्रत्येक वेळी माझी साधना वाढवत गेलो. आणि हीच ती वेळ असते, स्वामी तुमच्याकडे एकदम परीक्षा. टक लावून बघत असतात. परीक्षा असते. आणि तो भाव आपल्यामध्ये असला पाहिजे की स्वामी तुमच्याकडे माझ्यासारखे भरपूर आहेत, पण माझ्याकडे तुमच्यासारखं कोणीच नाहीये. आणि ही भावना तुमची प्रत्येक डे बाय डे वाढत गेली पाहिजे. आणि ही जशी वाढत जाते, जशी तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुमची साधना दृढ होत जाते, त्यावेळी नंतर एक असा वेळ येतो ना, तुम्ही जिथे बघाल तुम्हाला तिथे स्वामी दिसतील. घरातून बाहेर पडाल तुम्हाला गाडीच्या काचीवर स्वामी दिसतील. तुम्ही कुठेतरी एका कोणत्याही ठिकाणी कॅफेमध्ये जाऊन बसाल तर प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. Yes. मग आपण मनाला तेच सांगतोय. आणि अजून एक सुंदर ओळ आहे. आपण एक एक्झाम्पल लहानपणापासून बघतो, ज्यावेळी आपण एखादा पॉझिटिव्ह इंस्टाग्रामवर किंवा व्हिडिओज बघतो, त्यावेळी एक एक्झाम्पल येतं. एक बाप आपल्या मुलाला ज्यावेळी हवेत उंच उडवतो, त्यावेळी ते मूल घाबरत नाही. त्यावेळी ते मूल काय करतं, खूप जास्त खेळतं, खूप जास्त बागडतं, खूप जास्त हसतं, आणि ते आपल्या बापाच्या डोळ्यातच बघत असतं, आजूबाजूला कुठेही बघत नाही. त्याला भीती नाही, अजिबात त्याला भीती वाटत नाहीये. आणि तारक मंत्रामधली एक ओळ आहे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तुम्ही स्वतःला स्वामींचं बाळ समजा. निगेटिव्ह सिच्युएशन्स येत आहेत म्हणजे तुम्हाला स्वामी हवेत उडवतायत, आणि हवेत उडवतायत तर तुमचं लक्ष फक्त तुमच्या स्वामींकडे असलं पाहिजे. तुम्हाला ही भीती नाही पडली पाहिजे की मी पडणाऱ्या खाली. मला माहिती आहे स्वामी माझे पुन्हा मला झेलणार आहेत, आणि पुन्हा एकदा उंच उडवणार आहेत, आणि पुन्हा दाखवून देणार आहेत की हा मी तुला झेलणार आहे. असं ज्यावेळी पुन्हा पुन्हा तुम्ही तुमची श्रद्धा भक्ती दृढ करत जाता, आज नाही फळ येते, मी अजून माझी श्रद्धा दृढ करणार, मी अजून जास्त भक्ती करणार, मी अजून जास्त असं काहीतरी करेन की मी अजून जास्त स्वामींच्या जवळ जाणार. आणि एक पॉइंट आल्यानंतर स्वामींना कळतं की हा माझा खरा भक्त आहे, हा माझ्यापासून कुठेही दूर जाणार नाही. त्यामुळे ह्याचं आयुष्य जसं कृष्णाच्या हातात अर्जुनाचा रथ होता, तसं मी स्वतः मानतो की माझा रथ स्वामींच्या हातात आहे. मला फक्त कर्म करायचं आहे, मला फक्त. आणि मला खूप लोक असं बरेच नेगेटिव्ह कमेंट्स पण आले होते की स्वामींच्या नावाने फॉलोअर्स घेत आहे, स्वामींच्या नावाने हे करतात. त्यावेळी मला एकच सांगायचंय की हे जे काही करतायत हे सगळं स्वामीच माझ्याकडून करून घेतायत. आणि ह्या सगळ्यांना कोइन्सिडन्स असा की काल तुम्ही
स्वामी प्रकट दिन होता त्या दिवशी आपण भेटलो त्याच दिवशी भेट झाली. आणि पुण्यात तुम्ही येणार तेव्हा इथे सूर्यमणी जो सिद्धी गार्डनला आला होय, होता होय. त्याचं दर्शन होऊ शकलं. म्हणजे हो. हा सगळाच कोइन्सिडन्स कसा आहे बघा ना. आजकाल यूथ जे आहे ते खूप मॉडर्न मेडिटेशन, त्यानंतर होपोनोपो वगैरे या सगळ्या पद्धती आहेत. शेवटी आपल्या मनाला शांतता मिळाली पाहिजे हे महत्वाचं, ध्यान केलं पाहिजे हे महत्वाचं. पण तारक मंत्रा थ्रू युवा पिढीनं ध्यान करणं कसं गरजेचं आहे, का गरजेचं आहे? कारण तुम्ही आता सांगितलं की तारक मंत्राची आपण साधना केली आणि मग त्याच्यानंतर ध्यानाला बसलो Yes. तर त्याचं किती बेनिफिट मिळू शकतात. तर हे आपण यूथला कसं समजावून सांगू शकतो की तारक मंत्रानंतर जे आपण ध्यान करू त्यातून किती सारे फायदे आहेत? पहिली गोष्ट म्हणजे जे तुम्ही मॉडर्न साधना जे आता हम्म, इंस्टाग्रामवर मी तर असं पण बघतोय 199 रुपयामध्ये कुंडलिनी जागृत करा. कधीच होत नाही. हम्म, कुंडलिनी जागृत करणं म्हणजे वर्षानुवर्षांची साधना. हे असं कधीच होत नाही. तर त्या गोष्टींना बळी पडू नका. तुम्ही एक स्वामी भक्त आहात आणि स्वामींनीच तुमच्यासाठी एक साधी, सोपी आणि इफेक्टिव्ह साधना ठेवलेली आहे. दॅट इज तारक मंत्र फॉर मी. हम्म, तारक मंत्र म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं जसं डोळे बंद करून शांत 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. 11 वेळा तारक मंत्राला मी तुम्हाला सांगतो टू बी प्रिसाईज 15 ते 20 मिनिटं लागतात. हम्म, 11 वेळा तारक मंत्र तुम्ही शांतपणे म्हटला तर. हम्म, म्हणायचा कसा आहे, प्रत्येक ओळ स्वतःला समजावून दाखवायची. हम्म, तारक मंत्र हा असा मंत्र नाही जो आपण स्वामींना ऐकून दाखवतो. हम्म, तो आपल्याला स्वामींकडून आलेला आहे, तो आपण स्वतः ऐकायचा आहे. त्याने आपला विश्वास दृढ होतो स्वामींबद्दल. तर तो तारक मंत्र झाल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट होतील. हम्म, फॉर एक्झाम्पल मी एक हायली व्हायब्रेशनल कोणतं तरी मंत्र ऐकलं. फॉर एक्झाम्पल मी शिवतांडव स्तोत्र ऐकलं. हम्म, अंगावर काटा येतो, हम्म, आपल्या बॉडीमध्ये एकदम पॉझिटिव्ह व्हायब्रेशन शिफ्ट जाणवतो. एक्झॅक्ट सेम. आणि मी जशी साधना बोललो ती जर केलं तर त्याच्यापेक्षाही जास्त व्हायब्रेशनल शिफ्ट तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये जाणवतो. हम्म, तुमचा प्रत्येक म्हणजे तुम्ही आपण 7 चक्रांचा जर विचार केला तर तुमच्या 7ही चक्रांद्वारे तुमची जी बॉडी आहे पूर्ण बॉडीमध्ये तुमच्या व्हायब्रेशन जाणवतात तुम्हाला पॉझिटिव्ह. ते चॅनलाइज करण्यासाठी आपण करतो ते 5 ते 10 मिनिटाचं ध्यान. हम्म, त्याने काय होतं, ज्यावेळी तुम्ही नॉर्मल मेडिटेशन जरी बघितलं तरी माझ्या साधनेमध्ये मी जेवढं मेडिटेशन शिकलोय हम्म, तेवढ्यामध्ये तुम्ही बघता तर मेडिटेशनच्या आधी ब्रिदिंग प्रॅक्टिसेस केले जातात. हम्म, ते ब्रिदिंग प्रॅक्टिसेस का केले जातात तर तुमच्या बॉडीमध्ये हीट क्रिएट करण्यासाठी, तुमचं श्वास स्मूथ करण्यासाठी. हम्म, ते काम सुद्धा तारक मंत्र करतो. ज्यावेळी तारक मंत्र करता त्यावेळी तुमची बॉडी सुद्धा इंटरनली वॉर्म होते. हम्म, आणि जोपर्यंत तुमची बॉडी इंटरनली वॉर्म होत नाही ना तोपर्यंत तुमचं ध्यान नीट लागत नाही. हा, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तारक मंत्र साधना झाली की ध्यानाला बसल्यानंतर पहिल्या दिवशी जाणवणार नाही किंवा 10 दिवसात नाही जाणवणार, पण तुम्हाला एक व्हायब्रेशनल शिफ्ट तुमच्यामध्ये जाणवेल. हम्म, तुम्हाला असं वाटेल की माझं आयुष्य बदलतंय, हम्म, मी शांत होतोय, मी काहीही झालं तरी म्हणजे जी साधना मी स्वतःला सांगतोय, मी मॉडर्न साधना जी करायला जातोय त्याच्यातून मला जे बेनिफिट्स एक्सपेक्टेड आहेत त्याही पेक्षा जास्त मला बेनिफिट्स दिसत आहेत. मी काही वेगळी मेहनत घेत नाहीये माझ्या कामांसाठी, की मी काही वेगळी मेहनत घेत नाहीये, माझे कष्ट वेगळे नाही आहेत, सेम कष्ट आहेत, पण ते मला आता रिझल्ट चांगले देऊ लागलेत. हम्म, हम्म, हे होतं. हम्म, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्ताला शक्य नसेल, सकाळी 7 वाजता 8 वाजता केलं तरी चालेल सुरुवातीला. रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा डोळे बंद करून 5 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा तारक मंत्र आणि त्यानंतर 5 मिनिटाचं ध्यान करा. पण हे जे ध्यान आहे ना ते तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त इफेक्टिव्ह होणार आहे. हम्म, कारण ध्यान करणं आपल्या सध्या जेनझीस किंवा युथला मला एकच सांगायचं आहे, तुमच्या आजूबाजूला खूप जास्त डिस्ट्रॅक्शन्स आहेत. हो. म्हणजे तुम्ही आता मोबाईल जे ओपन केला. सांगितलं हा. की हा तारक मंत्र आपल्यासाठी दिलेला आहे, हो. तो आपण आपल्याला सांगायचा आहे की Yes. त्यामध्ये स्वामी काय सांगतायत आपल्याला किंवा ते Yes. आपल्याला कसं बळ देतात. तर युथनी ते कसं घेतलं पाहिजे, कुठल्या वाक्यातून ते कसं घेतलं पाहिजे? मी असं तुम्हाला बोललो होतो की तारक मंत्र अफर्मेशनचा किंग आहे हम्म, माझ्यासाठी. तर का आहे, प्रत्येक नेगेटिव्ह सिच्युएशन म्हणजे आता समजा मला एखादी भीती वाटू लागते हम्म, तर माझ्यासाठी तारक मंत्र फायद्याचा आहे. कारण तारक मंत्र सांगतो, उगाची भीतोसी भय हे पळू दे, बसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. माझी हम्म, भीती निघून जाईल, मला विश्वास बसेल की माझ्यामध्ये स्वामी शक्ती आहे. हम्म, त्यानंतर कुठेतरी तुम्हाला कोणीतरी थ्रेट देत आहे, कोणीतरी विनाकारण त्रास देत आहे, तुम्हाला त्रास देत आहे, तुमच्या फॅमिलीला त्रास देत आहे, असं हा. बरंच होत आहे या नावडेज. तर जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. हम्म,
ही एक लाईन तुम्हाला त्या गोष्टीला हिल करून टाकते. उगाची भीतोसी हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे, त्यामुळे तुमची भीती निघून जाते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही जी सकारात्मक भावना आहे, ही सगळ्यात मोठी भावना आहे. आणि त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये हा विश्वास ज्यावेळी बसतो ना, त्यावेळी तुम्हाला कोणते सिच्युएशन शोधावे नाही लागत. हम्म. असे सिच्युएशन येत राहतील ना, ती तुम्हाला नंतर फील करून देतील, अरे हे तर माझ्यासाठी अशक्य होतं. हम्म. आणि हे माझ्या साधनेमुळे, हे माझ्या स्वामींनी माझ्याकडनं करून घेतलेलं आहे. तर जेवढा तुम्ही तारक मंत्रामध्ये जेवढा जास्तीत जास्त स्वतःला गुंतवाल, तेवढी तारक मंत्राची प्रत्येक ओळ, म्हणजे आपण म्हणतो ना, की तो एक ऑल इन वन सोल्युशन आहे. हा, हा. कोणतीही भीती वाटली, चिंता वाटली, किंवा तुम्हाला असं वाटलं माझ्या मेहनतीला यश मिळत नाहीये, डोळे बंद करा, तारक मंत्र म्हणा. हम्म. त्यातली एखादी लाईन तुम्हाला रिलेट होईल आणि तीच लाईन तुमचा तो पार्ट क्युअर करून टाकेल, तो पार्ट तुमचा हील करून टाकेल. हम्म. सो दिस इज द पॉवर ऑफ दिस मंत्र. वा, खूप खूप छान सांगितलं, तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला. आणि मला असं वाटतं की हा आपला पॉडकास्ट ऐकल्यानंतर यूथ असू देत किंवा आणखीन सगळ्याच वर्गातली जी काही येस, मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना रिलेट होणार आहे. कारण जे स्वामी भक्त आहेत ते स्वामी भक्तांना सहजपणे कनेक्ट होतात. आणि ह्याचा मी महिमा पाहिला पुण्यामध्ये जेव्हा सूर्यमणी आला आला म्हटल्यानंतर इतके भाविक त्या हो, खूपच 3 जास्त. दिवसामध्ये एकत्रित आले आणि इतकं मनोभावे ते तिथे अभिषेक चालू होता, पूजा चालू होती, दर्शन चालू होतं. तेव्हा मला लक्षात आलं की ही शक्ती अनोखी आहे आणि ही एकमेकांना जोडून ठेवते. तर ही स्वामी भक्त जे आहेत त्यांना आपण एकमेकांना जोडून ठेवण्यासाठी खरं तर हा पॉडकास्ट होता. आणि तुम्ही नक्कीच. तुमचे जे अनुभव शेअर केले आणि ज्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पर्स्पेक्टिव्ह मांडला तो अतिशय अप्रतिम होता. आणि मला असं वाटतंय की हे नक्की आता आमच्या नक्कीच. प्रेक्षकांपर्यंत पोचलेलं असेल. आणि तारक मंत्राची साधना कशी करायची या संदर्भातही आता आपल्याला टिप्स मिळालेले आहेत. आणि मी नक्कीच. सुद्धा आता याच्यानंतर हे करून बघणार आहे, संकल्प करून मग मी नक्कीच. तारक मंत्र करणार आहे. तर खूप खूप मनापासून धन्यवाद. Yes, एवढ्या thank you. लांबून तुम्ही इथे आलात आणि इतके तुमचे छान विचार शेअर केले त्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि एक छोटासा लास्ट मेसेज मी आपल्या व्ह्युअर्सना देईन, की तुमची भक्ती अशीच चालू ठेवा. कितीही अप्स अँड डाऊन्स आले, आज रात्र आहे, उद्या दिवस येणार आहे, त्यामुळे एखादा पॉईंटला जर वाटलं की माझी भक्ती नाही कामाला येते, माझी श्रद्धा नाही कामाला येते, मी एवढं स्वामी स्वामी करतो तरी माझा स्वामी ऐकत नाहीयेत, स्वामी सगळं ऐकतायत. तुझी वेळ येऊ दे, तुझा टाईम, ज्या टाईमला तुला अपग्रेड व्हायचा आहे तो टाईम येऊ दे, त्याच्यासाठी थोडेसे पेशन्स ठेव. आणि ज्यावेळी वाटेल ना की माझी भक्ती कामाला नाही, तर त्यावेळी तुझी भक्ती वाढव. त्यामुळे हा एक छोटासा माझा लास्ट मेसेज. आणि अशीच भक्ती करा आणि अशीच माझी स्वामींची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.